हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो। तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आजच्या या नवीन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आपण बनवणार आहेत भरलेल्या वांग्याची रश्श्याची भाजी। आणि ती रश्श्याची भाजी आहे आमच्या सासूबाईंची रेसिपी। त्यांनी मला लग्न झाल्यावर सुरुवातीला ही भाजी शिकवली होती आणि असली रश्श्याची भाजी खूपच भारी लागते। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण चुलीवरच्या वांग्याची रश्श्याची भाजी टेस्ट करणार आहोत। तर बघूया, चला पूर्ण व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर एवढे सगळे वांगे मी कट करून घेतलेले आहेत। आमच्या घरात एकूण आहेत 9 माणसं आणि ह्या 9 माणसांसाठी मी रश्श्याच्या भाजीला एवढे वांगे घेतलेले आहेत। आणि आपण त्याचं आता काय करणार आहेत, हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे। आपण बघितलेलं आहे, कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यामुळे या मिश्रणाला पाणी सुटतं आणि ते गच्च दाबून आपण वांग्यात भरून घ्यायचं आहे। आणि वांग्यात भरून घेतल्याच्या नंतर मस्तपैकी त्याला मॅरिनेट करायला सोडून द्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं। आणि त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे कढईत तेल थोडंसं वांग्याच्या भाजीला जास्त लागतं, कारण वांग्याच्या कडक तेलाने वांग्यांचा कलर हिरवा होतो आणि जर कमी जाळ आणि कमी गरम तेल जर असेल तर वांग्याचा कलर पिवळा होतो आणि ते वांगे गिरसतात आणि लवकर शिजत देखील नाही। म्हणून आपण हे असं करायचं आहे। आणि मस्त तेल टाकलेलं आहे आणि जाळ देखील चालू आहे, चुलीवर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा धूर देखील दिसत आहे। पण चुलीवरचं अन्न खूपच टेस्टी लागतं आणि खूपच मस्त असतं, आरोग्यासाठीही चांगलं असतं। थोडासा सुरुवातीला धूर होणारच आहे, कारण आत्ताच चूल पेटवलेली आहे, त्याच्यामुळे धूर होणारच आहे। आणि आपण मस्त हे कढीपत्ता कडकडून घेतलेला आहे, आपण जिरे मोहरी देखील टाकू शकता। आणि असं मस्त वांगे टाकून द्यायचे आहेत आणि वांगे सगळे एकखटीच टाकायचे आहेत, म्हणजे सगळे एकत्रच टाकायचे। सगळे एकत्र टाकून घेतल्यानंतर सगळे चांगले परततात, नाहीतर मग होतात काही हिरवे राहतात आणि काही पिवळे पडतात, म्हणजेच गिर असतात। त्याच्यामुळे वांगे फुल गॅसवर किंवा चुलीच्या फुल जाळावरती आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे, एकदम मस्त परतून घ्यायचे आहे। आणि थोडेसे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे ते मी लगेचच सांगते तुम्हाला। आणि बघा, हे वांगे असे मस्तपैकी सगळे टाकून झालेले आहेत आणि असं मस्त खालीवर करून चांगल्या प्रमाणात त्यांना हलवून घ्यायचं आहे। आणि हलवल्याच्या नंतर आपल्याला दिसणारच आहे आता इथे परतवण्याची प्रोसेस काय आहे। कढई मस्तपैकी घट्ट धरून घ्यायची आहे आणि हे वांगे असे खालीवर करायचे आहेत। आणि जाळ चांगला असल्यामुळे बघा तुम्ही हिरवा कलर येतोय वांग्यांना म्हणजे कलर छान येतो। पण जर जाळ कमी गॅसवर जर असेल किंवा चुलीच्या जाळावर जाळावर जर असेल तर वांगे पिवळे पडतात आणि ते शिजत नाहीत। पण असं जास्त जाळ असेल आणि थोडंसं तेल जास्त असेल ना, तर वांगे मस्तपैकी अशी हिरवसर होतात आणि तेव्हाच लूज होते। आणि मस्तपैकी असं केल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवलं तरी जमतं आणि त्यानंतर आपण त्याच्यात पाणी घालू शकतो। आता बघूया, असे मस्तपैकी वांगे लूज व्हायला तयार झालेले आहेत। वांग्याची भाजी अगदी टेस्टी लागते आणि आपल्याला रस्सा भाजी जर बनवायची नसेल तर आपण याच्यावरतीच मस्तपैकी झाकण ठेवून कमी जाळ करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। ही भाजी अगदी अशीच देखील आपण खाऊ शकतो, म्हणजे आपल्याला ती भाजी कोरडी वांग्याची भाजी, मसाला वांग्याची भाजी, असं भरलेल्या वांग्याची कोरडी भाजी खायची असेल तर आपण असं करू शकतो। अशा पद्धतीने ही भाजी खूप छान होते, मस्तपैकी शिजलं जातं आणि कोरडीही छान लागते। पण ज्याला रश्श्याची आवडत असेल त्याने रश्श्याची करून खावी आणि पण पूर्ण वांगे परतल्याशिवाय त्यात पाणी काही ओतायचं नाही। आणि पाणी असं नाही आहे की पाणी गरमच ओतावं किंवा गारच ओतावं, असलंही काहीच नाही आहे। पाणी गार ओतलं तरी जमतं, पण वांगे पूर्ण मात्र शिजले पाहिजे। आपल्या चुलीला जाळ कमी होऊ दिला नाही पाहिजे आणि जोपर्यंत आपण वांगे परतत आहोत तोपर्यंत अजिबात जाळ कमी नाही झालं। हे 2-3 मिनटं चांगले वांगे परतायचे आहेत। तुम्ही बघू शकता माझ्या चुलीला जाळ किती आहे, तुम्हाला मी लगेच दाखवते माझ्या चुलीला किती जाळ हो का। एवढा जाळ चालू आहे, तुम्हाला खालून जरी दिसत नसलं तरी जाळ चालू आहे। आणि अशा पद्धतीने मी वांगे मस्तपैकी एकदम छान परतवून घेतलेले आहेत। आणि वांगे परतवून झाल्यानंतर त्यात आपण पाणी टाकायचं आहे, दुसरं काहीच टाकायचं नाही, फक्त आता पाणी टाकायचं आणि मग नंतरून मात्र जाळ कमी करायचा आणि त्यावरती मस्तपैकी झाकण ठेवायचं आहे। आणि
जाळ कमी करून आणि पाणी टाकल्यावरती जाळ कमी करून झाकण का ठेवायचं याचंही कारण सांगते मी तुम्हाला, की आपण जेव्हा पाणी टाकतो आणि खळाखळा जर आपण उकळवलं, म्हणजे जास्त जाळावरती जर का भाजी उकळवली कोणती पण, तर त्याला तरी अजिबात राहत नाही. मग आणि आपण आता जरी तरी दिसत नसली आपल्याला, आणि हो का पाणी किती घालायचं आहे आपल्याला, जास्त रशी लागत असेल तर जास्त घालायचं, पण पाणी आपल्याला वांगे बुडतील एवढं पाणी घालायचं आणि वरून झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे अशी मापात भाजी होते, छान होते आणि मस्त लागते. आणि ती आपण कमी जाळावरती ठेवली तर आपल्या भाजीला मस्त तरी पण येते. त्याच्यामुळे आपण ती भाजी कमीच जाळावरती ठेवायची आहे आणि कमी जाळावरती तरी येते. असं झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनटं जरी ठेवलं तरी वांग्याची भाजी शिजते. आणि बघा आपल्या ही वांग्याची भाजी अशी आपण शिजून घेतलेली आहे. आणि शिजून घेतली ना आपण, त्याच्यानंतर 10 मिनटं परत आपण त्याला झाकण ठेवून तशीच ठेवून द्यायची. अशी मस्त तरी आणि मस्त हे सगळं होतं आणि त्याचा घट्टपणाही वाढतो आणि मस्त लागते ही भाजी. ही भाजी नक्की एकदा ट्राय करा आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर एकच नंबर लागते. आणि आपण अशी शिजली का बघायची वगैरे, आणि आपण ही भाजी झाली अशी समजून घ्यायचे. आणि ही भाजी खूप मस्त दिसते. तुम्हाला धुरातुनीचा कलर दिसत नसेल, पण ही भाजी खरंच दिसायला खूप मस्त आहे. आणि मी यामध्ये प्लेटमध्ये घेऊन दाखवलेली नाही आहे, बघा जवळ घेऊन मी तुम्हाला जराशी दाखवलेली आहे. पण व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब